क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धाराशिव मोहा येथे संकल्प सिद्धी अभियानांतर्गत जनता दरबार उत्साहात संपन्न। कळंब तालुक्यातील मोहा गावात जिल्ह्याचे नेते मित्र उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील व जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारचे 11 वर्ष संकल्प ते सिद्धी या अभियानाअंतर्गत मोदी सरकारच्या यशस्वी वाटचालीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य नेताजी आबा पाटील, कळंब पश्चिम मंडळ अध्यक्ष अरुण काका चौधरी, मोहा ग्रामपंचायत सदस्य माजी तालुका सरचिटणीस बालाजी मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहा येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले। नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व शासकीय योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। या जनता दरबारात पीक विमा, निराधार निवृत्ती वेतन, श्रावणबाळ योजना, शेतकरी अनुदान, शेतरस्ते अशा विविध तक्रारी व समस्यांची नोंद झाली। यातील काही समस्यांचे निराकरण करण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये माजी सभापती धनंजय बाप्पा वाघमारे, शेतकरी मोर्चा तालुका अध्यक्ष अशोक बाप्पा मडके, मनोज साळुंखे, कांतीलाल धोंगडे, सरपंच वाघोली, युवक नेते सचिन लोमटे, तुगाव, बापूराव सावंत, गणेशजी देशमुख, संताजी वीर, सचिन वाघमारे, नानासाहेब यादव, बबलू शेख, हसन मुलानी, बाबा कसबे, सुनील भोंडवे, गावातील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या तक्रारींना निवारण मिळाले असून उर्वरित प्रकरणे संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तौफिक मोमीन सिराढोण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।